गुड मॉर्निंग मित्र हो. अनुमानाची संकल्पना पाहत असताना त्याचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारांमधील जो मुख्य प्रकार निगमन अनुमानाचा होता तो पाहिला. आज आपण विगमन अनुमानाचा प्रकार पाहणार आहोत. विगमन याची शब्दशः फोड वि अधिक गमन अशी केली जाते. निगमनाचा जसा अर्थ आपण पाहिला तसाच विगमनाचा अर्थ आपण पाहणार आहोत. दोन्हीमध्ये कॉमन शब्द असा आहे की गमन याचा अर्थ आपण असा जाणे असा घेतला होता. इथं वि आहे. वि याचा अर्थ विशिष्ट. वि याचा अर्थ विरुद्ध. वि याचा अर्थ विशिष्ट या शब्दाची आपण अर्थ स्पष्ट करत असताना म्हटलं की हे एक तर्कशास्त्राचं पुस्तक आहे, विशिष्ट आहे. हा सूर्य आहे, विशिष्ट. हा चंद्र आहे, विशिष्ट. समोर आंब्याचं झाड आहे, विशिष्ट. म्हणजेच केवळ एका वस्तूचा निर्देश ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्याला विशिष्ट समजलं जातं. आणि याच विशिष्ट शब्दावरून आपण विगमन अनुमानाची व्याख्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत. जशी निगमन अनुमानाची व्याख्या आपण पाहिली की सामान्य गोष्टींच्या ज्ञानापासून विशिष्ट गोष्टींच्याकडे जाणे म्हणजेच निगमन होय. नि अधिक गमन, नि खाली, गमन जाणे असा अर्थ आपण घेतला होता, आठवत असेल. त्याच स्वरूपामध्ये विगमन अनुमानाची व्याख्या आपल्याला करायची आहे. ती अशी की विशिष्ट गोष्टींच्या ज्ञानापासून, म्हणजे मला एखाद्या विशिष्ट घटनेचं, विशिष्ट वस्तूचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान झाल्यानंतर दुसरं जे ज्ञान होतं ते ज्ञान कोणतं तर सामान्य स्वरूपाचं. म्हणजे पहा, विशिष्ट गोष्टींच्या ज्ञानापासून सामान्य गोष्टींविषयीचं जे ज्ञान होतं त्याला आपण विगमन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच विगमनाची ही व्याख्या. पर्टिक्युलर टू जनरल. इथं आपण काल व्याख्या पाहिली जनरल टू पर्टिक्युलर. जसे इथं वि याचा अर्थ मी विशिष्ट घेतला, वि याचा अर्थ विरुद्ध घेतला. विरुद्ध असा की इथं जो ज्ञानाचा प्रवाह होता तो सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याचा, आणि विरुद्ध याचाच अर्थ इथं ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो विशिष्ट गोष्टींच्या पासून सामान्याकडे जाण्याचा. उदाहरणार्थ, एक वस्तू एका प्रकाराची ज्या गुणानं, ज्या धर्मानं युक्त असते त्याच प्रकाराच्या प्रवर्गाच्या अनेक वस्तू ज्यावेळेस आपण पाहत असतो, पाहत नसतो, परंतु त्यांच्याविषयी ज्यावेळेस आपण तर्क करतो, अंदाज बांधतो, तो अंदाज हा विगमन अनुमानामध्ये येतो. उदाहरणार्थ पहा, हा मानव मर्त्य आहे. एक्स एखादी व्यक्ती, ती माणूस आहे आणि ती मरणारी आहे. आतापर्यंतचा जो काही आपला अनुभव आहे तो अनुभव एक जमेची बाजू गृहीत धरून आपण असं म्हणतो की ब हा मानव मर्त्य आहे. पुन्हा आपण असं म्हणतो की क हा मानव मर्त्य आहे. आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. विगमन अनुमान पाहत असताना मोजकी उदाहरणं ज्यावेळेस आपल्या हाताशी असतात त्यावेळेस आपण निष्कर्ष निष्पन्न करत असतो. सगळं जग आपण फिरत बसत नाही. आणि म्हणून इथं दॅट इज व्हाय किंवा अतएव किंवा या सिंबलला, या 3 उदाहरणावरून, आधार विधानांवरून आपण निष्कर्ष काढू शकतो तो असा की सर्व मानव मर्त्य आहेत. आता हा जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष कसा काढला? आपला अनुभव, ही व्यक्ती आहे ती मरणारी आहे, ब ही व्यक्ती आहे ती मरणारी आहे, क ही व्यक्ती आहे ती मरणारी आहे. याचाच अर्थ सगळी माणसं मरण पावतात
हा जो निष्कर्ष आपण या ठिकाणी काढलेला आहे तो निष्कर्ष विगमन अनुमानातून काढलेला आहे. विशिष्ट अ हा विशिष्टच आहे, ब हा विशिष्टच आहे, क हा विशिष्टच आहे. दुसरं एक उदाहरण मी सांगतो. गुलाब हे एक फूल आहे, मोगरा हे एक फूल आहे, जास्वंदी हे एक फूल आहे. 3 उदाहरण आपण घेतली. गुलाब, मोगरा, जास्वंदी ही तीनही फुलं आहेत. पण या तीनही फुलांचा ज्यावेळेस आपण वास घेतो त्यावेळेस त्यांना सुगंध असतो. त्यावेळेस त्यांना सुगंध असतो. आणि मग जर असं म्हटलं की गुलाबाचे फूल सुगंधित आहे, मोगऱ्याचे फूल सुगंधित आहे, जास्वंदीचे फूल सुगंधित आहे, आपण सगळ्या फुलांच्याकडे कशाला जाऊयात? दॅट इज व्हाय जो नियम आहे त्या नियमाच्या आधारे विशिष्ट गोष्टींच्या पासून सामान्य स्वरूपाचा, आता सामान्य स्वरूपाचा निष्कर्ष काढत असताना प्रवर्ग कोणता आहे तर फुलांचा प्रवर्ग आहे. आणि म्हणून मग आपण निष्कर्ष काढूयात की सर्व फुले सुगंधित असतात. सर्व फुले सुगंधित असतात हा जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष निष्पन्न करत असताना विगमन अनुमानामध्ये तार्किक अनिवार्यता नाही. महत्वाचा मुद्दा. विगमन अनुमानामध्ये तार्किक अनिवार्यता नाही याचं कारण मी स्पष्ट करतो. कारण निगमन अनुमानामध्ये तार्किक अनिवार्यता आहे असं आपण म्हटलं होतं. म्हणजेच आधार विधानामध्ये जे काही सांगितलेलं असतं तेच निष्कर्ष विधानामध्ये पुन्हा सांगितलेलं असतं. परंतु इथं विगमन अनुमानामध्ये आधार विधान 1 असेल, 2 असेल, 3 असतील. या 3 किंवा 2 आधार विधानांपासून ज्यावेळेस युक्तिवादाची युक्तता आपण निष्पन्न करत असतो त्यावेळेस ती युक्तिवादाची युक्तता ही युक्त असेल किंवा अयुक्त असेल हे नियमाच्या आधारे आपण पाहू शकतो. परंतु जो निष्कर्ष निष्पन्न केलेला असतो त्या निष्कर्षाच्या बाबतीत तार्किक अनिवार्यता असत नाही. याचं कारण आधार विधानामध्ये अगदी एकाच वस्तू आणि व्यक्तीचा निर्देश आपण करतो, गुणांचा निर्देश आपण करतो. दुसरं त्याच जातीचं प्रवर्गाचं जर उदाहरण आपण घेतलं तर तेवढाच फक्त गुणधर्म आपण त्या ठिकाणी घेतो. आणि त्या केवळ 2 विधानांवरून, 2 उदाहरणांवरून एवढी आपण झेप घेतो की त्या प्रवर्गाच्या वस्तूंमध्ये तो गुणधर्म असायला पाहिजे असं आपण म्हणतो. आता हे व्यापक स्वरूपामध्ये निष्कर्ष काढण्याचं जे विगमन पद्धतीचं तंत्र आहे त्याच्यामध्ये आपणाला संभाव्यता आढळते. प्रत्येक वेळेला निष्कर्ष युक्तच असेल, प्रत्येक वेळेला निष्कर्ष सत्यच असेल असं आपल्याला अजिबात सांगता येत नाही. पण एक मात्र निश्चित, जो निष्कर्ष निष्पन्न केलेला आहे त्यासाठी जे आधारविधाने घेतलेली असतात ती आधारविधानं मात्र सत्य स्वरूपाची असतात. आधारविधानं जर सत्य असतील तर निष्कर्ष सत्य असतो हे आपण निगमन अनुमानामध्ये पाहिलं होतं. परंतु इथे विगमन अनुमानामध्ये जर आधारविधानं सत्य असतील तर निष्कर्ष सत्य असेलच असं नाही. मित्र तुम्ही म्हणाल हे कसं सांगतो. माझ्यासमोर तर्कशास्त्राचे 100 विद्यार्थी आहेत. पहिल्या विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारल्यानंतर तो मला हुशार वाटला. मी म्हणेन की तर्कशास्त्राचा हा X विद्यार्थी हुशार आहे. दुसऱ्या लाईनमध्ये मी एका विद्यार्थ्याला उठवलं आणि मी प्रश्न विचारला, त्याने लगेच उत्तर दिलं. मी म्हणेल की हा दुसरा तर्कशास्त्राचा विद्यार्थी हुशार आहे. 100 विद्यार्थ्यांमधील मी केवळ 2 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला आणि 2 विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर दिलं. म्हणून मी उरलेल्या 98 विद्यार्थ्यांच्या बाबतीत विगमन करताना सामान्याकडे मी जातो आणि म्हणतो की सर्व तर्कशास्त्र विषय घेतलेले विद्यार्थी हुशार आहेत. आता पहा,
मी किती विद्यार्थ्यांचं टेस्टिंग केलं तर 2 विद्यार्थ्यांचं टेस्टिंग केलं 100 विद्यार्थ्यांच्या मधून, आणि उरलेल्या 98 विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी एक झेप घेतली. ती झेप म्हणजेच वैगमनिक झेप. यालाच इंडक्टिव्ह लीप असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारची झेप घेत असताना सत्यता 100% नसते, म्हणून त्या ठिकाणी संभाव्यता असते. 98 विद्यार्थ्यांचं काय सांगता येतं? सगळेच विद्यार्थी हुशार आहेत असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस ते विगमन कोलमडून पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून विगमन अनुमानामध्ये संभाव्यता असते, तार्किक अनिवार्यता असते, संभाव्यता असते. विगमन अनुमान स्थलकाल सापेक्ष असते. पुढचा मुद्दा पहा, स्थलकाल सापेक्षता. निगमन अनुमानामध्ये आपण काल म्हटलं की ते निरपेक्ष स्वरूपाचं असतं, कारण सर्व माणसे हुशार आहे असं जर म्हटलं तर नेमका माणूस आपल्या समोर येत नाही. परंतु भारतातील एक एक्स व्यक्ती हुशार आहे, विश्वनाथन आनंद बुद्धिबळपटू आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस बुद्धिबळाचा खेळ करणारा आणि जिंकणारा विश्वनाथन आनंद आपल्या समोर येतो. म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं, विशिष्ट खेळाडूचं आपण नाव घेतो. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस भारतातील एक व्यक्ती की जे भारताचं नेतृत्व करते, की जी पंतप्रधान आहे, तिची ओळख आपल्याला होते. स्थल काल सापेक्षता. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते, आता नाही. होते, आहे, या दोन्हीमध्ये फरक आहे. पण वस्तुस्थिती आपण नाकारतो का? डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तिथंही विशिष्ट विधान आपण करत असतो, तिथं संभाव्यता नाही. म्हणून स्थलकाल सापेक्षतेच्या संदर्भामध्ये सत्यता असावी लागते. उगीच आपण जर म्हटलं की लता मंगेशकर भारताच्या पंतप्रधान आहे, विधान आपण करू शकतो, परंतु सत्यता ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ती सत्यता तिथं असत नाही. आणि म्हणून स्थलकाल सापेक्षतेच्या दृष्टिकोनातून जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला विगमन गृहीत धरलं जातं. म्हणजेच विगमनामध्ये वस्तुस्थिती महत्त्वाची आहे. आणि जो निष्कर्ष आपण काढत असतो त्या निष्कर्षामध्ये नाविन्यता असते. निष्कर्षामध्ये नाविन्यता असते, कारण काही गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि अनेक गोष्टी त्या प्रवर्गातील माहीत नसतात, परंतु तरीसुद्धा आपण एक निष्कर्ष निष्पन्न करत असतो. तो निष्कर्ष म्हणजे सर्व वस्तू आणि प्रवर्ग एकाच जातीच्या धर्माच्या ज्या आहेत त्या तशाच असायला पाहिजेत असं आपण गृहीत धरतो. एखाद्या एक्स व्यक्तीचं एखादं पुस्तक आपण लेखकाचं वाचत असतो, दुसरं पुस्तक आपण वाचत असतो, आणि मग इतर पुस्तकं न वाचता सुद्धा जर पहिली 2 पुस्तकं जर आपल्याला आवडली असतील तर आपण म्हणतो की अमुक अमुक एक्स लेखकाचं जे लिखाण आहे, जे साहित्य आहे ते पूर्णपणे माणसांना आवडणारं असतं. आपण झेप घेतली. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची ज्ञानाची झेप आपण म्हणजेच वैगमनिक झेप आपण घेत असतो, ती झेप ही विगमन अनुमानाची असते. आणि म्हणून विगमन अनुमानाला इंडक्शन असं म्हटलं जातं. विगमन अनुमानाला विगामी अनुमान किंवा वैगमनिक अनुमान असं म्हटलं जातं. आणि मित्रहो, हेच विगमन तर्कशास्त्र हे आपणाला 4थ्या सत्रासाठी पाहायचं आहे. आता फक्त आपण इथं अनुमानाचा प्रकार म्हणून इथं विगमनाचं थोडंसं विवेचन आपण केलेलं आहे. आणि या विवेचनानंतर विगमन आपण 3ऱ्या सत्रामध्ये कुठेही पाहणार नाही. विगमन अनुमानासाठी आणि विगमनाचा ज्या भागामध्ये अभ्यास केला जातो त्याला विगमनाचं तर्कशास्त्र म्हटलं जातं. हे तर्कशास्त्र आपण सत्र क्रमांक 4 मध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण
अनुमानाच्या प्रकारांमध्ये फरक पाहतो त्यावेळेस इथं नि अधिक गमन, नि अधिक गमन, इथं वि अधिक गमन. इथं नि याचा अर्थ खाली किंवा सामान्य असा घेतला आणि गमन याचा अर्थ जाणे असा घेतला. इथंच वि याचा अर्थ विशिष्ट असा घेतला, गमन याचा अर्थ जाणे असा घेतला. सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे म्हणजेच निगमन आणि विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे म्हणजेच विगमन. हा वि इथं घेतल्यानंतर व्याख्यामध्ये आपल्या गोंधळ होणार नाही. वि याचा अर्थ विरुद्ध, वि याचा अर्थ विशिष्ट, म्हणजेच विशिष्टाकडून सामान्य गोष्टींच्याकडे जाणं, सामान्य गोष्टींविषयीचं ज्ञान होणं म्हणजे विगमन होय. तर सामान्य गोष्टींच्या पासून विशिष्ट गोष्टींच्या विषयीचं ज्ञान होणं म्हणजे निगमन होय. इथं तार्किक अनिवार्यता असते, तार्किक अनिवार्यता असते, तर विगमन अनुमानामध्ये तार्किक अनिवार्यता नसते. निगमन अनुमानामध्ये आधाराची सत्यता महत्वाची गृहीत धरली जाते, तर विगमन अनुमानामध्ये आधाराची सत्यता नसते, तर तिथं संभाव्यता असते. आधार विधानामध्येच जो काही अर्थ असतो तोच अर्थ निष्कर्ष विधानामध्ये निष्पन्न केला जातो. विगमन अनुमानामध्ये मात्र आधार विधानामध्ये जो काही अर्थ असतो त्याच्यापेक्षाही अधिक अर्थ स्पष्ट केला जातो आणि म्हणून स्थलकाल सापेक्षतेच्या दृष्टिकोनातून इथं ज्ञानाची व्याप्ती किंवा व्यापकता गृहीत धरली जाते. इथं निगमन अनुमानामध्ये निरपेक्ष स्वरूपाचं ज्ञान होतं, तर विगमन अनुमानामध्ये सापेक्ष स्वरूपाचं ज्ञान होतं. याचाच अर्थ निसर्गाला सामोरं जात नाही, निसर्गाकडे पाठ फिरवणारं हे निगमन अनुमान, तर निसर्गाला सामोरे जाणारे, निसर्गाला सामोरे जाणारे हे विगमन अनुमान. वस्तुस्थितीचा इथं निगमन अनुमानामध्ये विचार केला जात नाही, कारण सत्यता आणि युक्तता या दोन्हीमध्ये आपल्याला फरक दिसतो. म्हणून निगमन अनुमानामध्ये सामान्यामध्ये जे काही सांगितलेलं असतं तेच निष्कर्ष विधानामध्ये पुन्हा आपण सांगतो. इथं मात्र विगमन अनुमानामध्ये विशिष्ट वस्तूंविषयी, गोष्टींविषयी जे सांगितलेलं असतं ते सत्य स्वरूपाचं असतं, पण निष्कर्ष निष्पन्न करत असताना निष्कर्ष सत्य असेलच असं नाही, बऱ्याचदा निगमन कोलमडून पडतं. म्हणून तार्किक अनिवार्यता इथं असते, तर तार्किक अनिवार्यता विगमन अनुमानामध्ये नसते. या दोन्हीतील मित्रहो हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी मी स्पष्ट केलेला आहे. अनुमानाचे प्रामुख्याने दोन प्रकार, निगमन, विगमन. निगमन कसं आहे, विगमन कसं आहे, उदाहरणांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. एक महत्त्वाचं तर्कशास्त्रीय उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं होतं. सर्व मानव मर्त्य आहेत, सॉक्रेटिस मानव आहे म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे. सुरुवात झाली सामान्यामध्ये, शेवट झाला विशिष्टात. त्याच प्रकाराचं उदाहरण या ठिकाणी विगमन अनुमानामध्ये आपण पाहूयात. अ हा मानव मर्त्य आहे, ब हा मानव मर्त्य आहे, क हा मानव मर्त्य आहे. दॅट इज वाय. म्हणून सर्व माणसे मर्त्य आहेत. या स्वरूपाचा ज्यावेळेस आपण निष्कर्ष करत असतो त्यावेळेस तो निष्कर्ष विशिष्ट गोष्टींच्या पासून सामान्य गोष्टींच्या पर्यंत येतो. म्हणून एक महत्त्वाचा फरक, निगमन अनुमानाची सुरुवात सामान्यात होते तर शेवट विशिष्टात होतो. विगमन अनुमानाची सुरुवात विशिष्टात होते तर त्याचा शेवट हा सामान्यात होतो. या स्वरूपाचे काही मित्र व महत्त्वाचे फरकाचे मुद्दे आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. हा अनुमान, त्याचे प्रकार, ही संकल्पना या ठिकाणी पूर्ण होते. या संकल्पनेला आपण आज या ठिकाणी विराम देऊयात आणि आजचं जो व्हिडिओचं संकल्पनेचं स्पष्टीकरण आहे ते आपण थांबूयात. धन्यवाद.